श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगळागौरीची पारंपरिक कहाणी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ऐका, अशी आहे कहाणी. काही वर्षापूर्वी एक धनपाल नावाचा वाणी होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्याला मूल नव्हते. त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षेसाठी यायचा, पण अपत्यहीन घराची भिक्षा न घेता निघून जायचा. एकदा वाण्याच्या पत्नीने लपून गोसाव्याला भिक्षा वाढली. गोसाव्याने प्रसन्न होऊन तिला पार्वतीची आराधना करण्याचा उपाय सांगितला. वाणी वनात गेला, तिथे त्याला पार्वतीचे मंदिर लागले. देवीने त्याला प्रसन्न होऊन विचारले, तुला दीर्घायुषी आंधळा मुलगा हवा की गुणी पण अल्पायुषी? अल्पायुषी म्हणजेच 16 वर्ष आयुष्य असलेला मुलगा निवडला. त्याने 16 वर्ष आयुष्य असलेला मुलगा निवडला. पुढे देवीच्या कृपेने त्याला मुलगा झाला आणि त्याचे नाव शिव ठेवले. शिव 16 वर्षाचा होत आला असताना त्याचे मृत्यूचे संकट टाळण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला मामासोबत काशी यात्रेला पाठवले. वाटेत एका नगरात काही मुली खेळत होत्या. तिथे एका मुलीने दुसऱ्या मुलीला चिडवले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई नियमित मंगळागौरीचे व्रत करते, त्यामुळे माझ्या नशिबात कधीच वैधव्य येणार नाही. योगायोगाने त्याच रात्री शिवाचा विवाह त्याच मुलीशी झाला. रात्रीच्या वेळी यमराज शिवाचे प्राण घेण्यासाठी सर्प बनून आले, पण त्या नवविवाहित मुलीच्या व्रताच्या पुण्याईमुळे आणि देवी गौरीच्या कृपेने तो सर्प एका डबीत बंद झाला. अशा प्रकारे शिवावरील मृत्यूचे संकट टळले आणि त्याला 100 वर्षाचे दीर्घायुष्य लाभले. अशी आहे मंगळागौरीची कहाणी.